राज्यात ठिकठिकाणी मतदान केंद्राबाहेर राडा, बोगस मतदानाचा आरोप करत विरोधी कार्यकर्त्यांचा राडा, कुठे शाब्दिक बाचाबाची तर कुठे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। रायगड जिल्ह्यात महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत तुफान राडा, गाड्यांच्या काचाही फोडल्या तर रोह्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भेटले। निवडणुकीदरम्यान उमेदवारांकडून पैसे वाटल्याचे आरोप, बीड, बुलढाणा, सिंदखेडमध्ये पैसे वाटल्याचे आरोप तर काही ठिकाणी पैसे वाटताना रंगेहात पकडलं। बुलढाण्यात बोगस मतदान करणाऱ्या 5 जणांना पकडलं, राजकीय कार्यकर्त्यांकडून चोप तर मुक्ताईनगरमध्ये बोगस मतदान केल्याचा आरोप। कोकणात पैसे वाटपावरून नेत्यांचे एकमेकांवर आरोप, निलेश राणेंकडून निवडणूक आयोग आणि पोलीस स्टेशनात धाव तर वैभव नाईकांचा एकनाथ शिंदे आणि निलेश राणेंवर आरोप। मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेना आमदार संतोष बांगरांवर गुन्हा दाखल, निवडणूक अधिकाऱ्यावरही कारवाईची शक्यता, चौकशी करण्याचे निर्देश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाची वेळ संपली, मात्र अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। नगर परिषद नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, पारदर्शक निवडणुकीसाठी निर्णय घेतल्याची कोर्टाची टिप्पणी। कुणीतरी कोर्टात गेलं म्हणून मतमोजणी पुढे ढकलणं अयोग्य, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, निवडणूक आयोगानं सुधार करावा, हे यंत्रणेचं अपयश असल्याचं मत। एकनाथ शिंदेच्या बॅनरवर सोनिया गांधींचे फोटो, सत्तेसाठी शिंदेंची लाचारी, उद्धव ठाकरेंचा घणाघात।